गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। सकाळच्या या शुभ्र वातावरणामध्ये सद्गुरु चरणांशी नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। सज्जवान भाविकांनो, बघा समर्थ सांगतात, या जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये जर माणसाला कशामध्ये सुख असेल ना, बघा सुख शोधता शोधता हा माणूस म्हातारा होऊन जातो, पण तरी त्याला सुख मात्र शोधत नाही। पैसा आणि धन बघा त्याच्या शोधामध्ये सुख शोधायला जातो, पण तरीही त्याला त्या धनामध्ये सुख शोधता येत नाही। म्हणजेच काय? म्हणजेच बघा समर्थ सांगतात, मनाच्या शांतीशिवाय या जीवनात कोणतीच मोठी संपत्ती नाही। तुम्ही जर धनाच्या मागे लागाल ना, संपत्तीच्या मागे लागाल, तर मनाची शांती तुम्हाला कधीच मिळणार नाही। तुम्हाला जे काही द्यायचं आहे ना, ते परमेश्वर तुमच्या मेहनतीप्रमाणे तुम्हाला नक्कीच देईल, पण अगोदर मनाच्या शांतीची व्यवस्था करा। जोपर्यंत या मनाला शांती मिळत नाही ना, तोपर्यंत या आत्म्याला शांती मिळत नाही। तोपर्यंत बघा या जगामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही, कोणतीच शक्ती नाही की तुम्ही बघा सुख आणि समाधानी राहू शकता। एकच गोष्ट आहे मनाची शांती। ही मनाची शांती कधी मिळेल? जेव्हा आपलं मन एकचित्त होऊन, बघा आपण एकचित्त होऊन कोणत्याही कार्यामध्ये सहभागी होऊ, कोणतेही कार्य करू, तेव्हा या मनाला शांती मिळेल ना। पण जर बघा आपण दुसऱ्याकडून क्रूर कर्म, दुसऱ्याच्या चेहऱ्यावर दुःख देऊन, दुसऱ्याच्या मनाला दुःख देऊन मिळवलेली संपत्ती असेल, तर त्या संपत्तीमध्ये आपल्याला मनाची शांती मिळेल का? बघा विचार करा, कारण जोपर्यंत आपण विचार करत नाही ना, तोपर्यंत आपण किती भक्तिमार्ग केले, किती उपासना केल्या आणि कितीही कर्मकांड केली, कितीही उपवास केले, तरीही काही फायदा नाही। समर्थ सांगतात, या कलियुगामध्ये मानवा तू एक वेळेला माझी भक्ती केली नाहीस तरी चालेल, पण तुझे कर्म चांगले ठेव, कर्मांना महत्त्व दे, जे सर्व तुझ्या हातामध्ये आहे। फक्त या जगासमोर जिंकणाराच माणूस विजेता नसतो, तर कोणत्या नात्यासमोर कधी आणि केव्हा हार मानायची असते ना, हे ज्याला समजतं ना, तो सुद्धा विजेता असतो। म्हणजे बघा या नात्यांची कोमलता, या नात्यांची सुंदरता एवढी गोड असते ना। बघा समर्थ सांगतात की ही नाती एवढी गोड असतात, जेवढं आपण त्यांना पाणी घालू ना, तेवढे ते रोपटं उगवतात आणि बघा एक दिवस खूप मोठे होतात आणि फळं देतात। म्हणजेच काय? म्हणजेच जरी आपण या भक्तीमध्ये ही भक्ती करत असलो, समर्थांची ही सद्गुरूंची भक्ती करत असलो, रोज आपण उपासना करतो, पण त्या व्यतिरिक्त सुद्धा या जगामध्ये आपल्याला या मानवासोबतच राहायचं आहे आणि ही नाती आपल्याला जपायचीच आहेत। जरी परमेश्वरानं सांगितलेलं आहे की बघ मानवा, मोह माया लोभ या गोष्टी सोडून दे, पण बघा सज्जनांनो, बघा मोह माया जिथे आहे तिथे नाती आहेत,
हे सर्वांनाच माहीत आहे. बघा, आपला मुलगा असो, आपली पत्नी असो, आपली आई असो, तिच्यामध्ये आपली माया असतेच ना. असं कोणी जगामध्ये आहे का की त्या व्यक्तीला अजिबात मोह नाही, माया नाही? असा कोणी या जगामध्ये कोणी आहे का? बघा, एक सुद्धा मानव नाही. बघा, म्हणून समर्थ सांगतात, या नात्यांमध्ये जरी बघा सुंदर उदाहरण दिलेलं आहे समर्थांनी. हे मानवा, या नात्यांमध्ये जरी तुझी स्वतःची चुकी नसेल ना, जरी तू चुकला नसेल ना, तरी सुद्धा माफ करायला शिक, कमीपणा घ्यायला शिक. कारण जेव्हा तू कमीपणा घेशील ना, तेव्हा या नात्यांची सुंदरता एवढी मोठी आहे आणि एवढी मनाला सुख देऊन जाईल ना, तुला कळणार सुद्धा नाही की तुझ्या मनाला किती आराम भेटला आहे. हीच तर नात्यांची सुंदरता आहे. बघा, पैसा धन आला म्हणून तो आपलं मन प्रसन्न होतं का? बघा, जेव्हा धन पैसा येतो ना, तेव्हा काही क्षणापुरतंच मन प्रसन्न होत असं नाही. बघा, धन पैसा आल्यानंतर माणूस आनंदी होतो, नक्कीच होतो, पण तो आनंद काही क्षणापुरते असतो. पण जेव्हा या नात्यांमध्ये जेव्हा आपण बघा, या नात्यांमध्ये पण माणसाला एक वजन असतं. आपण कधीतरी आपण कुटुंबामध्ये नातेवाईकांमध्ये जातो बघा, पाहुणे म्हणून जातो, तर त्या पाहुण्या म्हणून जाण्यामध्ये पण एक वेगळाच आनंद असतो. कारण ती नाती आपल्याला बोलवत असतात की तू आमच्याकडे ये. बघा, आपण त्यांना पैसे देतो का? असं नाही. बघा, आपल्या बहिणीकडं, आपल्या भावाकडं बघा, अशी भरपूर नाती आहेत, त्यांच्याकडं आपण आवडीनं जातो, प्रेमानं जातो. आणि ते दोन शब्द जेव्हा आपण एकमेकांसोबत शेअर करतो ना, तेव्हा या मनाला खूप आनंद वाटतो. आणि या कलियुगामध्ये हा मानव सध्या हेच विसरत चालला आहे. बघा, या भक्ती मार्गामध्ये मानव नाही असं नाही. प्रत्येक मानव या कलियुगामध्ये भक्ती मार्गामध्ये लागला आहे, पण एक गोष्ट मात्र विसरला आहे की या मानवाने एक स्वतःच्या मनाशी असं धाडस केलेलं आहे की मी भक्ती करेल आणि माझा मी एकटा राहील. पण हे मानवा, बघ, देवाला, परमेश्वराला काय आवडतं? बघा, समर्थ इथे सांगतात की हे मानवा, तुला तुझं जीवन सोडायचं नाही. तू मानव आहेस, या मानवामध्येच तुला प्रेम निर्माण करायचं आहे. बघा, आपण जर एकट्याने भक्ती करायची घेतली आणि आपल्या समोर कुणी मानवच नसेल, कुणी जीवच नसेल, तर आपण एकटे भक्ती करू शकतो का? बघा, त्यामध्ये आनंद निर्माण होईल का? भले आपल्यासोबत परमेश्वर असेल, हे तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे, पण आपण जर या मानवामध्येच परमेश्वर पाहिला आणि जर आपण त्यालाच प्रेम दिलं, तर किती या जीवनामध्ये मजा येईल. समर्थ पुढे सांगतात, मन शांत आहे आणि त्याला नियंत्रण करणं सुद्धा कठीण आहे. पण एक मात्र गोष्ट आहे, एक मात्र असं स्थान आहे का जिथे मनाला वशमध्ये करता येतं, मन शांतच होतं. ते म्हणजे कोणतं? ते म्हणजे श्रवण. बघा, आपण एक हप्त्यामधून ज्या देवाच्या दारी जातो आपण, बघा, तिथे 2-2.5 तास घालवतो, श्रवणाला बसतो. एवढा मनाला आनंद निर्माण होतो ना. कित्येक दिवसाची वाट आपण पाहत असतो, कधी हे 6 दिवस जातात आणि 7वा दिवस येतो. मी कधी त्या देवाच्या दारामध्ये जातो, परमेश्वराच्या सद्गुरूंच्या दारामध्ये जातो आणि श्रवण करतो. एवढी ओढ लागलेली असते मनाला. बघा, आत्ता तर समर्थांनी बघा या यूट्यूबद्वारे तुम्हाला हे रोज श्रवण करायला भेटतं. समर्थ पुढे सांगतात,
हे मन एवढं चंचल आहे ना, तर बघा हे मन जेव्हा श्रवणाला जातं तेव्हा या मनाला सुद्धा एवढा आनंद भेटतो ना, तर श्रवणामध्ये मन हे झोपी जाऊन जातं, झोपतं हे मन. एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे या हरिनामाला. बघा आपण कुठे सत्संगामध्ये जा, आपण कुठे कीर्तनामध्ये जा, भजनामध्ये जा, बघा या जर ब्रह्मांडामध्ये काही जर सत्य असेल ना, तर ते आहे श्रीराम समर्थ. सत्य आहे श्रीकृष्ण स्वारी दत्त गुरु माऊली. बघा या नामातच एवढी पावर आहे ना. बघा जेव्हा आपण श्रवणाला बसतो, कीर्तनाला बसतो, बघा हा मानव देह आहे, हा सजीव आहे ना, तिथे बघा जास्तीत जास्त झोपी जातो. म्हणजेच काय, म्हणजेच या मनाला आराम देण्याचं कार्य हे परमेश्वराचं नाम करत असतं, म्हणून तिथं झोपतं ना. म्हणून बघा आपण दुसरं पण समर्थांनी सांगितलेलं आहे, जिथे तमाशा असतो, तिथे असा नाच गाणं असतो, तिथे कोणी तुम्ही झोपलेलं पाहिलेलं आहे का? तर अजिबात नाही. अशा ठिकाणी लोभ, अहंकार, दंडभेद या सर्व गोष्टी एकवटलेल्या असतात. बघा आणि हे विकार या मनाला टोचन करत असतात. या मनामध्ये ते विकार यायला बघत असतात. अशा ठिकाणी हा मानव देह, हा सजीव कधीच झोपत नाही, कारण या मनाला तिथे आराम मिळत नाही. मनाला आराम कुठे भेटतो? तर कीर्तनामध्ये भेटतो, या सद्गुरू चरणामध्ये भेटतो, श्रवणामध्ये भेटतो. हेच या जीवनाचं सत्य आहे. पण पुढे जाऊन समर्थ सांगतात की जर या मानवाने या श्रवणामध्ये झोपलं नाही, तर बघा त्याला एवढं पुण्य भेटतं ना, की ते पुण्य त्याला पुढच्या प्रवासामध्ये कामी पडणार आहे. म्हणजेच बघा या माणसाला, या सजीवाला या श्रवणामध्ये बसल्यानंतर झोपलं तरी फायदा आहे आणि जागे राहिलं तरी फायदा आहे. म्हणजे दोन्हीकडून फायदा कोणाचा आहे? या जीवाचाच आहे ना. मग बघा जर हा मानव या श्रवणामध्ये झोपून गेला ना, झोपी गेला ना, तर तो त्याला फायदा त्या 2.5 तासापुरतं होईल, कारण त्याचं त्या 2.5 तासापुरतं मन एकचित्त होऊन जाईल. पण जर श्रवणामध्ये जर मानव झोपी गेला नाही ना, तर त्याचा फायदा त्याला आयुष्याचा होऊन जाईल. बघा ही समर्थ वाणी आहे ना, एवढी सुंदर. एकदा तुम्ही निरूपण लावलं ना, तर तुम्ही ऐकावंसंच वाटेल, कारण हे समर्थांचे हा पूर्ण बोलवता धणी सद्गुरू आहेत, समर्थ आहेत. म्हणून प्रत्येक या कलियुगातील सजीवाने, प्रत्येक मानवाने श्रवणाला बसायला हवं, उपासना करायला हवी, तरच हे मन एकचित्त राहील, मनाची एकाग्रता वाढेल. आणि जेव्हा मनाची एकाग्रता वाढते ना, तेव्हा या मनाला बघा धन संपत्ती, सर्व सुख सोयी व्यवस्थित गोष्टी मिळतात. आणि मग बघा सर्व स्वप्न आपल्या मनामध्ये आपण काही स्वप्न ठरवलेली असतात, ती स्वप्न अशीच पूर्ण होत नाही बरं का. कारण ही स्वप्न पूर्ण होण्यासाठी पहिली लागते उपासना. बघा अगोदर प्रयत्नानंतर रोज सकाळ संध्याकाळ उपासना. ज्यांना स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवता येत नाही ना, त्यांच्यासाठी ते काम म्हणजे शत्रूंनी केलेल्या कामासारखंच आहे. म्हणजे मनावर नियंत्रण किती मोठी गोष्ट आहे या जीवनामध्ये. म्हणून मनावर नियंत्रण जर ठेवायचं असेल ना, तर परमेश्वराची गरज लागते, परमेश्वराची भक्ती लागते. कारण या मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी या जगामध्ये काहीच नाही,
फक्त एकच नाम आहे श्रीराम समर्थ. या श्रीरामाच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे ना की आपलं मन एकाग्र होतं आणि मन नियंत्रण होतं. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, समर्थ पुढे सांगतात, जी लोक बुद्धीने विचार करायचा सोडून भावनेमध्ये वाहत जातात ना, त्यांना कोणीही मूर्ख बनवू शकतो. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, काही माणसं असतात ते बुद्धीनं विचार करत नाहीत, पण बघा समोरचा कधीतरी आपला मित्र असो, कोणी कुटुंबातील असो, आपल्याला गोड गोड बोलतो आणि आपल्या पाठीमागून आपली बघा विटंबना करत असतो. म्हणजेच काय? म्हणजे जो व्यक्ती आपल्याशी गोड गोड बोलतो त्याच्यावर अंधविश्वास ठेवायचा का? भावनेमध्ये जाऊन त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? तर नाही. जिथे आपल्याला अंधविश्वास ठेवायचा असतो तिथे आपण कधीच ठेवत नाही. तुला अंधविश्वास करायचा आहे ना मानवा, तर तू या भक्ती मार्गामध्ये कर. एवढा विश्वास कर ना की खरंच देवाला, परमेश्वराला सुद्धा वाटलं पाहिजे. बघा, परमेश्वर नेहमी या गोष्टीची वाट पाहत असतो की माझा भक्त असतो, तो माझ्यावर किती विश्वास करतो. पण हा भक्त मात्र पाहिजे त्या ठिकाणी विश्वास करत असतो. म्हणून तुम्हाला कोणी काहीही बोललं तरी स्वतःला शांत ठेवा, कारण ऊन कितीही कडक असला ना तरीही ते समुद्राला कधीही आटवू शकत नाही. म्हणजेच काय? म्हणजेच बघा, समर्थ सांगतात, बघा या निसर्गाचा एक नियम आहे की पृथ्वीवरच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि ते परत आकाशामध्ये जातं. म्हणजेच काय? म्हणजे जेव्हा ऊन पडतं त्या उन्हामध्ये हे बाष्पीभवन होतं आणि ते परत आकाशात जातं. पण जरी कितीही ऊन पडला, जरीही कितीही बघा असं चटका देणारा ऊन पडला, तरीही तो ऊन समुद्राला आटवू शकतो का? बघा, समुद्र हा अथांग भरलेला असतो, त्याचा थांग कधी लागत नाही. तसा हा माझा परमेश्वर आहे. तुम्ही त्याच्याजवळून कितीही ज्ञान घ्या, कितीही भक्ती करा, तरीही तुम्ही तिथे खूप सुई एवढेच असाल. कारण त्या भक्तीच एवढी श्रेष्ठ आहे की तुम्हीही किती त्यामध्ये बुडून गेला तरीही ती भक्ती करणं कमी होत नाही. म्हणून परमेश्वर पूर्ण या ब्रह्मांडामध्ये भरलेला आहे. तुम्हाला ज्ञान किती पाहिजे असेल ना तेवढं तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला किती सुख हवं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता. पण ते सुख घेण्यासाठी या परमेश्वराच्या भक्तीमध्ये लीन व्हावं लागेल. हे सुख तेव्हाच भेटेल. बघा, पुढे समर्थ सांगतात, कोणतीही व्यक्ती त्याला जे पाहिजे ते बनू शकते, पण फक्त अट मात्र एकच आहे, त्याने विश्वासाने त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत राहिले पाहिजेत. बघा, असं म्हणतात ना की प्रयत्नाने परमेश्वर. जर तुम्ही त्या गोष्टीचं बघा एक धाडस केलं की हे मी करणारच, तर निश्चित त्या गोष्टीचं तुम्हाला फायदा होईल, तुमचं लक्ष केंद्रित होईल. म्हणजेच बघा, जेव्हा कोणी तुमचा हात आणि साथ देणं सोडून देतं ना, त्यावेळेस देव तुमचं बोट पकडण्यासाठी कोणाला पाठवतो, तर त्याचं नाव आहे कोण? मात्र त्याचं नाव आहे स्वारी श्रीकृष्ण, सद्गुरू माऊली. बघा, जेव्हा सर्व चारही बाजून संकट येतात, कुठे वाट सापडत नाही, मार्ग सापडत नाही, तेव्हा देव तुमचं बोट पकडण्यासाठी स्वतः येतो आणि स्वतः येऊन तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतो. पण संकटातून बाहेर काढल्यानंतर हा मानव मात्र देवाची आठवण ठेवत नाही. परत सुखाचे दिवस आल्यानंतर हा मानव परमेश्वराला विसरून जातो. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये
आलेले दुःख, येऊन गेलेले दुःख समर्थ सांगतात, हे मानवा तू विसरून जा आणि नव्यानं या नवीन दिवसाची सुरुवात कर. जे झालं ते चांगलंच झालं असं समजून पुढे जात राहा. जे होत आहे ते चांगलंच होत आहे आणि जे होणार आहे ना ते सुद्धा चांगलंच होणार आहे. बघा, वेळेच्या आधी मिळालेल्या वस्तूंची काहीच किंमत नसते आणि तसंच वेळ निघून गेल्यानंतर मिळालेल्या वस्तूला देखील काहीच महत्त्व नसतं. म्हणजेच ज्या वेळेमध्ये आपल्याला भक्ती करायची असते ना त्या वेळेमध्ये आपण क्रूर कर्म, बघा, अहंकाराला धरून आपण हे जीवन जगत असतो. म्हणून जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये शक्ती आहे तोपर्यंत आपल्यामध्ये भक्ती करायला हवी, भगवंताची भक्ती करायला हवी. माणूस भक्ती करायला कधी जातो की जेव्हा संपूर्ण आयुष्य थकतं, पूर्ण शरीर थकून जातं आणि मग सर्व खाऊन पिऊन झाल्यानंतर मग त्याला भगवंताची आठवण येते की भगवंता आता धाव, मला वाचव. आणि जेव्हा जवानीचे दिवस असतात तेव्हा अहंकाराने भरलेला हा माणूस मात्र कधीच देवाची आठवण करत नाही. म्हणून तुझ्या जीवनामध्ये जे आता काही शक्य असेल ना ते शक्य करून या परमेश्वराशी लीन हो मानवा. कारण पुढचं आयुष्य खूप कठीण आहे. हे कठीणातलं कठीण आयुष्य जर आपल्याला सोपं करायचं असेल ना तर तू आताच भक्ती मार्गामध्ये लाग. या भक्ती मार्गामध्ये जे सुख आहे ना हे सुख जेव्हा तुला हे सुख निर्माण होईल ना तेव्हा खरंच तू रोज उपासना करशील, रोज या भक्ती मार्गामध्ये श्रवण करशील. बघा, पुढे समर्थ सांगतात या मानवाला, हे मानवा, जिथे तुला कोणीही इज्जत देत नसेल ना त्या ठिकाणी कधीही थांबू नकोस. मग ते कुणाचं घर असू दे किंवा कुणाचं मन असू दे. जिथे आपल्याला इज्जत नसेल तिथे कधीच थांबू नका. कारण बघा, माणसाला पैशापेक्षा इज्जत खूप महत्त्वाची असते. मग इज्जत निर्माण करण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? बघा, माणसाला इज्जत पैशाने कधीच निर्माण करता येत नाही. जरी ह्या हल्लीच्या या कलियुगामध्ये पैशावाल्या माणसाला माणसं खूप महत्त्व देतात. बघा, या कलियुगामध्ये हे सत्य आहे. पण या कलियुगाची ही धनवाल्या माणसाला इज्जत देणं हे कोण देतात मात्र? की ते अहंकारी आहेत. क्रोध या सर्व गोष्टीमधून त्यांच्यामध्ये भरलेला आहे. तेच लोक या गोष्टीला प्राधान्य देतात. समर्थ सांगतात की खरी इज्जत आहे ती भक्ती मार्गामध्ये आहे. तुला इज्जतच कमवायची आहे ना तर बघा, एखाद्या माणसानं रस्त्यावरनं जावं आणि समोरच्यानं त्याला म्हणावं, राम राम, कसे आहेत? ही आहे ना इज्जत. तर बघा, एखादा श्रीमंत माणूस समोरून रस्त्याने जातोय आणि दुसऱ्यानं म्हणावं, अरे किती अहंकारी आणि किती क्रूर कर्म करशील, त्याच्या तोंडावर बोलायचं तू खूप छान आहेस आणि मागून म्हणायचं की बघा किती लोकांना याने दुःख दिलं आहे. तर त्याचे पुण्य लागतील का? त्या धनवान माणसाला पुण्य लागतील का? तर कधीच लागणार नाही. तुला पुण्यवान बनायचं असेल ना तर तू या भक्ती मार्गामध्ये ये आणि भक्ती कर. भक्ती मार्गामध्ये असलेली इज्जत असते ना ती तुम्हाला जन्मोजन्मी पुरते आणि त्या इज्जतीचं समाधानसुद्धा खूप मोठं असतं. म्हणून बघा, पुढे समर्थ सांगतात की हे मानवा, जेव्हा कुटुंबातील सदस्य तुला परके वाटू लागतील ना तर बघा, जेव्हा कुटुंबातील तुझ्या सदस्य असतील, तुझ्या मनामध्ये असं विचार येतील, तुला परके वाटू लागतील, परके लोक तुला आपले वाटू लागतील,
त्यावेळी तू समजून जायचं की खऱ्या विनाशाची सुरुवात आता झालेली आहे. म्हणून तुझी जी नाती आहेत ना ती जपून ठेव, सर्व गोष्टी योग्य ठेव, तरच्या जीवनामध्ये खरं सुख आहे. म्हणून आपला स्वतःवर विश्वास असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपल्या ध्येयाच्या रस्त्यावर आपल्याला स्वतःला चालायचं आहे. म्हणून आपल्या मनामध्ये आपल्यावर विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. पण हा विश्वास कधी निर्माण होतो की जेव्हा आपलं मन एकाग्र होतं, जेव्हा आपलं चित्त थाऱ्यावर असतं, तेव्हा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि तेव्हा आपण सत्य वागतो, योग्य कार्यामध्ये आपल्याला सक्सेस भेटतो. म्हणजेच काय, म्हणजे बघा सत्य असतं ना, सत्य कधीही दावा करत नाही की ते सत्य आहे, पण खोटं नेहमी दावा करत असतं की ते सत्य आहे. म्हणजेच काय, म्हणजे सत्य असतो ना, जो माणूस सत्य असतो त्याला दुसऱ्याला कधीही सांगावं लागत नाही की मी खरा माणूस आहे. पण जो खोटा असतो ना की तो नेहमी दुसऱ्याला सांगत असतो का मीच खरा आहे. बघा एखाद्या व्यक्तीनं या कलियुगामध्ये जीवन जगत असताना जरी दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी त्याला ते हे कर्म या कलियुगामध्येच जिवंत असताना फेडावे लागणार आहेत. म्हणून कुणाला फसवताना विचार करून फसवा. मग तुम्ही या भक्ती मार्गामध्ये असाल तरी तुम्हाला क्षमा नाही, कदापि तुम्हाला क्षमा नाही. म्हणून प्रत्येक मानवाने लक्षात ठेवायला हवं, या भक्ती मार्गामध्ये आला आहात ना, तर या भक्ती मार्गामध्ये पहिली गोष्ट आहे ती नेहमी सत्य बोला, सत्य वागा, खरं बोला. कुणाला त्रास होईल असं वागू नका, कुणाचं मन दुखवेल असं वागू नका. आणि नंतर येते ती भक्ती. अगोदर हे आचरण आपलं नेहमी सत्य असावं लागतं आणि नंतर येतो भक्ती मार्गाचा विषय. आपला अंतकरणच अगोदर सत्य नसेल, चांगलं नसेल, तर त्या अंतकरणामध्ये भक्ती होईल का? आणि जरी भक्ती झाली तरी ती भक्ती भगवंतापर्यंत पोचेल का? तर नाही. म्हणून आपला अंतकरण अगोदर स्वच्छ करा. जोपर्यंत आपला अंतकरण स्वच्छ होत नाही ना, तोपर्यंत तुम्ही किती उपासना करा, किती भक्ती मार्ग करा, परमेश्वर तुमच्या अंतकरणामध्ये कधीच राहणार नाही. ती जागा अहंकारी रावणाचीच असेल. महाभारतामध्ये खूप छान उदाहरण सांगितलेलं आहे बघा. महाभारतामध्ये प्रसंग येतो, युद्धभूमीवर जेव्हा श्रीकृष्ण स्वारी आणि अर्जुनाचा रथ येतो आणि बघा समोर असतात कौरव, पूर्ण नातेवाईक बघा. आणि हे सर्व पाहून अर्जुनाच्या मनामध्ये खूप विकार निर्माण होतात की आता मी यांच्याशी कसं युद्ध करू. मग बघा श्रीकृष्ण स्वारी सर्व अर्जुनाच्या मनातले जाणतात आणि श्रीकृष्ण स्वारी अर्जुनाला काय विचारतात, बघा हे अर्जुना तुझा माझ्यावर विश्वास आहे ना. बघा श्रीकृष्ण स्वारी अर्जुनाला विचारतात, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना, मग तू कसलंही टेन्शन घेऊ नकोस, सर्व माझ्यावर सोडून दे, तू फक्त रथावर नाम मात्र उभा राहा, बाकीचं सर्व काही मी बघून घेईल. बघा परमेश्वर कुणाला म्हणावं, बघा परमेश्वर कुणाला म्हणावं याच्यामध्ये पूर्ण उत्तर आहे. म्हणजेच काय, जेव्हा परमेश्वराची कृपा या मानवावर होते ना, तेव्हा मानवाला कसलंही टेन्शन राहत नाही, कसलाही त्याग करावा लागत नाही. बघा आपण फक्त नाम मात्र उभे राहतो, बाकीचं सर्व परमेश्वर बघून घेतो. अशी आहे जादू परमेश्वराची. पण परमेश्वराला जागृत करण्यासाठी आपल्या मनामध्ये आपण उपासना करतो का? आपण खरं बोलतो का? आपण कुणाला बघा कुणाच्या मनावर आनंद निर्माण करतो का?
तुम्ही जर माणसामध्ये देव पाहिला ना, तर तीच ईश्वर सेवा आहे, तीच परमेश्वराची भक्ती आहे. मग बघा, या पूर्ण ब्रह्मांडामध्ये या परमेश्वराने का मी परमेश्वर आहे हे या मानवाला दाखवण्यासाठी वेगवेगळी रूपं घेतली, जेणेकरून या मानवाच्या हातून होणारे क्रूर कर्म अहंकार कमी व्हावा. म्हणून या ब्रह्मांड नायकाने बघा, हे ब्रह्मांड चालवणाऱ्या या श्रीकृष्ण स्वारींनी बघा, श्रीराम बघा, श्रीकृष्ण स्वारी वेगवेगळ्या रूपांमध्ये जाऊन या मानवाशी संवाद साधला. पण हा मानव काही त्याच्या मनातला रावण काढायला बघत नाही, अहंकारी रावण काढायला बघत नाही. बघा, आता सुद्धा या कलियुगामध्ये हे आपल्याला भक्ती मार्गामध्ये आहोत, ही किती पुण्याई आहे. आपल्या आईवडिलांची पुण्याईमुळं आपण या भक्ती मार्गामध्ये आलो आहोत. पण सज्जन भक्तांनो, तुमच्या जीवनामध्ये काही संकट आली असतील तर घाबरून जाऊ नका, कारण ही संकट जीवनामध्ये आली नाहीत तर सुख तरी कसं येईल. म्हणून एक प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपल्या जीवनामध्ये दुःख तर येणारच आहे, कारण दुःख या सृष्टीचा एक नियम आहे. आपण बघा, आपल्याला दुःख जर आलं नाही ना, तर ते दुःख सुखामध्ये कसं परिवर्तन होईल. जर आपल्याला सुखच येत राहिलं तर आपल्याला दुःख कधी येणार. म्हणून दुःख येणार आहेत, आपल्या मनामध्ये एक घर असं निर्माण करा की त्या घरामध्ये दुःखसुद्धा राहणार आहे आणि सुखसुद्धा राहणार आहे. पण परमेश्वराची भक्ती केल्यानंतर ते दुःखाचं रूपांतर सुखामध्ये होत असतं. बघा, ज्या दुःखामुळे माणूस बघा पूर्ण असा हतबल होऊन जातो, ते परमेश्वराच्या भक्तीमध्ये माणूस बघा त्या दुःखाचं रूपांतर सुखामध्ये होऊन जातं. परमेश्वर कधीच आपल्या भक्ताला दुःख देण्याचा प्रयत्न करत नाही. तो नेहमी आपला भक्त आनंदात राहावा असं वाटत असतं. म्हणून या भक्ताने आपल्या जीवनामध्ये दुःख आलं म्हणून भक्ती सोडून द्यायची का, श्रवण सोडून द्यायचं का, तर नाही. जेव्हा दुःख तुमच्या जीवनामध्ये येतील ना, तेव्हा समजून जायचं की भगवंत माझ्या जवळ आला आहे, काहीतरी चांगलं घडणार आहे, काहीतरी तुमच्या मनाच्या अति जास्त चांगलं घडणार आहे. हे कधीही मनात धरून पुढचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करायचा, कारण या आयुष्यामध्ये ईश्वर बघा 3 वेळा या माणसाला संधी देतो, 3 वेळा येऊन जातो. पण जेव्हा 3 वेळा जेव्हा येतो ना, तेव्हा हा मानव भक्ती मार्गामध्ये असायला हवा, तरच तुमच्यावर कृपादृष्टी होते. आणि भक्ती मार्गामध्ये जर मानव रोज जर असेल ना, बघा प्रत्येक दिवस तुमची उपासना झाली, प्रत्येक दिवस तुमचा भक्ती मार्गामध्ये असाल ना, तर तुमच्या घरामध्ये देव रोज 2 वेळा येतो. एक ब्रह्ममुहूर्तावर पहाटी उपासनेच्या वेळेमध्ये, आणि एक संध्याकाळी उपासना जेव्हा तुमच्या हातून होते ना, जी लक्ष्मी येते आपण म्हणतो ना, ती लक्ष्मी तेच तर सद्गुरू आहेत. म्हणून बघा त्या वेळेला आपलं पुण्य आपल्याकडं पाहिजे. आपल्या हातामध्ये पाप असतील तर आपल्या घरामध्ये परमेश्वर थांबेल का, तर कधीच थांबणार नाही. म्हणून जर आपल्या घरामध्ये आपला परमेश्वर जर वसायचा असेल, परमेश्वराचं सानिध्य जर आपल्याला हवं असेल, तर आपल्या घरामध्ये असं वातावरण निर्माण करा ना की आपली पत्नी, आपली मुलं, आपलं सर्व कुटुंब या भक्ती मार्गामध्ये गेला पाहिजे. भक्ती मार्गामध्ये असायलाच हवा, तर आपल्या घरामध्ये परमेश्वर वास करेल, परमेश्वर मुक्कामी राहील. आणि मग आपल्या मनामध्ये, आपल्या सुखामध्ये, आपल्या संसारामध्ये बघा धन संपत्ती सर्व गोष्टी एवढ्या येऊन जातील ना की तुमचे हात दोन्ही कमी पडतील.
म्हणून ईश्वराची सेवा करा, असं सत्य वागा, खरे बोला, खरा तो एकची धर्म आहे हे नेहमी सत्य वागा. म्हणून ईश्वराची भक्ती करण्या अगोदर हे मन आहे ना, हे मन पवित्र करा आणि हे मन पवित्र झाल्यानंतर ईश्वराच्या भक्तीला लागा. कारण जोपर्यंत या मनामध्ये विचार आहेत ना, क्रूर विचार आहेत, तोपर्यंत या मनामध्ये कधीच परमेश्वर बसणार नाही. म्हणून हे मन अगोदर पवित्र करा. जेव्हा हे मन पवित्र होईल ना, तेव्हा भक्ती मार्गाची सुरुवात आपोआप होऊन जाईल. आजच्या या कलियुगातला मानव स्वतःमध्ये एवढा अहंकार निर्माण केलेला आहे ना. तर बघा, समर्थ सांगतात, अरे मानवा, ना ते शरीर तुझं आहे, ना तू या शरीराचा मालक आहेस. हे शरीर आहे ना तुझं, हे पंचतत्वापासून बनलेलं आहे. अग्नी, जळ, वायू, पृथ्वी आणि आकाश. एक दिवस हे शरीर पंचतत्वामध्ये विलीन होऊन जाणार आहे. तरीही तू का गर्व करत आहेस या शरीराचा? हे शरीर तुझं माती मिळवून जाणार आहे, तरीही सुद्धा तू कसला अहंकार करतोय? बघा, समर्थ पुढे सांगतात, हा आत्मा शरीराला तसाच सोडून देतो. जसं माणूस असतो ना, जुने कपडे फेकून नवीन कपडे घालतो, तरीही सुद्धा हा मानव, या मानवाच्या मनामध्ये अहंकार निर्माण झालेला असतो. म्हणून प्रत्येक मानवाने, प्रत्येक मनुष्याने एक लक्षात घ्यायला हवं की आपण या कलियुगातून या जिवंत जोपर्यंत आहेत, बघा, तोपर्यंत जे मनाला चांगलं वाटेल, ज्या मनाला भक्तीची गोडी लागेल, ती भक्ती करावी. प्रत्येकानं या मनाला भक्ताची, या परमेश्वराची गोडी लागावी. कारण ही परमेश्वराची गोडी लागेल ना, तर हीच तुमच्या आयुष्यामध्ये कामी येणार आहे. बाकी सर्व या जीवनामध्ये व्यर्थ आहे. म्हणून भक्ती मार्गामध्ये लीन व्हा, भक्ती करा, तरच या देहामध्ये अहंकार रूपी रावण निघून जाऊन हा परमेश्वर बसेल. हा परमेश्वर तुमच्या अंतरात्म्यामध्ये निर्माण होईल आणि तेव्हाच माझ्या परमेश्वराची खरी भक्ती होईल. जय जय रघुवीर समर्थ.